उपवास आमच्या देशातली ही एक व्रत आहे आणि आरोग्यासाठी आहे. आणि ती आता जपानला गेली आणि परत आले. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही. आता कॅन्सरसारख्या आजारांमध्ये किंवा कोणत्याही आजारांमध्ये आमच्याकडे भारतीय वैद्यशास्त्रात लंघनम परमौषधम असं घोषित केली होती. सर्वात श्रेष्ठ औषध या जगात कुठलं असेल तर ते लंघन. लंघन म्हणजे उपवास. का? जर जे रोगाणू शरीरात आहेत त्या रोगाणू शरीरात आहेत त्यांना मारून टाकण्याकरता आपण औषध घेतो. तर आमची शास्त्रज्ञ असं म्हणतात की तुम्ही उपवास करा, वरून काही टाकू नका. शरीराला जगवणारी जे पेशी आहेत त्या पेशी ज्या आहेत त्यांना बाहेरून येण्याची आवक जर नाही मिळालं तर आतलं स्टोरेज खायला सुरू करतात. आतला खाता खाता कमी पडले तर जे रोगाणू आहेत तर त्यांना सुद्धा सोडत नाही, त्यांना पण खाऊन टाकतात. म्हणून आजकाल कॅन्सर सारख्या आजाराला उपवास सगळ्यात उत्तम. किंवा असं न हटणारे आजार आहेत त्या आजारांचं मूळ रोगाणू जे आहेत शरीरात जर शरीरातल्या सामान्य पेशींना उपवाशी ठेवले तर त्या रोगाणूंना खाऊन टाकतात. याकरता आमच्याकडे आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस किंवा महिन्यातनं 2 एकादशी करण्याची प्रथा होती.